9 महिन्यांची वाट बघून अखेर तो दिवस आला. हॉस्पिटलच्या त्या बेडवर नर्स त्यांची धावपळ आणि माझ्या मनात एकच भीती, आनंदाचं मिश्रण. आता आई होणार मी. हा क्षण आयुष्यभर नाही विसरणार. डिलिव्हरीनंतरचे ते दिवस सोपे नव्हते. अंग दुखणं, कमजोरी आणि तरी बाळासाठी उभं राहायचं होतं. काढा, हळदीचं दूध आणि घरच्यांची काळजी या सगळ्यांमुळे हळूहळू शरीर आणि मन दोन्ही सावरत गेलं. पोस्टपार्टम रिकव्हरी खरंच सोपी नसते. आजी-आजोबा, बाबा, मी आणि आमचं बाळ सगळे एकत्र जमून बाळाची काळजी घेत होतो. एका बाळाला मोठं करायला खरंच अख्खं घर लागतं हे आता प्रत्यक्षात अनुभवते. या गडबडीतही किती प्रेमाने हसू होतं हे शब्दात नाही सांगता येत. रात्रीचं जागरण, झोप नाही तरी बाळासोबतचा प्रत्येक निवांत क्षण मला पुन्हा ऊर्जा देतो. उशीने खेळणं, त्याचं ते निरागस हसणं, या छोट्या छोट्या गोष्टीच आईपणाला खरं अर्थ देतात. बघता बघता महिने सरले आणि बाळाची पहिली पावसातली फेरी झाली, अगदी नव्याने. आणि मग त्याची पहिली नीट अंघोळ. प्रत्येक पहिलं आमच्यासाठी एक सेलिब्रेशनच होतं. आता तो हातपाय हलवतो, खेळण्यांकडे बघून हसतो आणि बाबांचा चेहरा ओळखतो. हे बाबा लेकाचं नातं बघून खरंच मन भरून येतं. तो रोज नव्याने आमचं आयुष्य सुंदर करतोय. हा आमचा खराखुरा न सजवलेला प्रवास होता. बाळांपणापासून आतापर्यंत. तुम्हाला असे खरेखुरे क्षण आवडत असतील तर आत्ताच फॉलो करा आमच्या चॅनलला. ओके, बाय.